हॅलो ऑल, सगळ्यांचं स्वागत आहे आपल्या ड्रीम MPSC या चॅनलवरती। तर आपण कंबाईन पूर्व परीक्षेसाठी जे काही महत्त्वपूर्ण असे टॉपिक आहेत ज्याची आपल्याला आता शेवटच्या दिवसांमध्ये चांगल्या प्रकारे रिव्हिजन करायची आहे तर त्याबद्दल बोलणार आहोत। तर पहा, आपण पॉलिटी या विषयाबद्दल ऑलरेडी एक व्हिडिओ टाकलेला आहे, त्यामध्ये मी तुम्हाला हे डिटेलमध्ये सांगितलेलं आहे आणि हे पेज सुद्धा मी शेअर केलेलं आहे। तर आपल्या टेलिग्राम चॅनलवरती हे सगळे पेजेस तुम्हाला मिळणार आहेत, तर तिथून तुम्ही ते कव्हर करू शकता आणि आपला कुठला एखादा टॉपिक सुटतोय का महत्त्वाचा तर ते तुम्ही चेक करू शकता। जो काही प्लॅनिंगचा व्हिडिओ मी दिलेला आहे तर त्यामध्येच ते पॉलिटिक्सच्या बद्दल आपण बोललेलो आहे। आता राहिले प्रश्न आहे बाकीच्या विषयांचा, तर सर्वांची अशी इच्छा होती की ते पेजेस तुम्ही शेअर करा म्हणून, तर मी त्याचा एक व्हिडिओ पेजेस तर शेअर केलेले आहेत आपल्या टेलिग्राम चॅनलवरती ड्रीम MPSC नावाच्या, त्याची लिंक डिस्क्रिप्शनमध्ये तुम्हाला मिळेल। आता आपण पाहूया कुठले टॉपिक आपल्याला त्याच्यामध्ये फोकस करायचे आहेत। तर पहा, सर्वात महत्त्वाचा असा टॉपिक म्हणजे आपल्याला माहिती आहे अर्थशास्त्र विषय आहे 15 मार्कांसाठी, इथे मार्क्स सुद्धा मी लिहिलेले आहेत आणि यामध्ये सर्वात महत्त्वाचा टॉपिक असेल कंबाईनच्या दृष्टीने तर तो आहे सार्वजनिक वित्त कर संरचना। मग यामध्ये पण ते FRBM आहे, हे FRBM ऍक्ट आहे, त्याच्यानंतर अर्थसंकल्पाचे प्रकार आहे किंवा वित्त आयोग आहे, म्हणजे त्यामधले मी इथे सब टॉपिक लिहिलेले आहेत सार्वजनिक वित्त आणि कर संरचनामधले। बाकी विषयांचे काही एवढे काय डिटेलमध्ये लिहिलेले नाहीयेत कारण ते आता PYQ वरून लक्षात आलेलं आहे। तर तुम्ही जर का याच्यापेक्षा डिटेल तुम्हाला पाहिजे असेल तर मी तेही देईल नंतर कधीतरी आपल्या टेलिग्रामवरच ते शेअर करेल। आता फक्त एक थोडक्यात सांगते की सार्वजनिक वित्तमध्ये मग आपल्याला कर संरचनामध्ये FRBM ऍक्ट असेल, अर्थसंकल्पाचे प्रकार असतील, वित्त आयोग असेल, GST असेल, त्याचे कलम असेल किंवा समित्या आहेत विविध कराच्या संबंधित, लेखा म्हणजे काय, लेखापरीक्षक म्हणजे काय, लोकलेखा समिती म्हणजे काय, पहिले लोकपाल कोण आहेत, ह्या सगळ्या गोष्टी आपल्याला माहित असणं अपेक्षित आहे, तोंडपाठ असणं अपेक्षित आहे, तरच आपला टाइम वाचणार आहे। त्यामुळे या सगळ्या गोष्टी चांगल्या प्रकारे रिवाइज करा। त्यानंतर दारिद्र्य हे प्रकरण असेल, बेरोजगारी हे प्रकरण असेल, मग त्यामध्ये प्रकार कुठले आहेत, समित्या कुठल्या आहेत, काही संकल्पना आहेत का त्यामध्ये, GDP GNP असेल किंवा राष्ट्रीय उत्पन्नामधली किंवा आपली जसे याच्यामध्ये मग ते GNI वगैरे आहे किंवा इतर SDI वगैरे आहे, MPI वगैरे आहे, ह्या सगळ्या काही संकल्पना आपल्याला तिथे माहीत असणं अपेक्षित आहे। त्याच्याबद्दल प्रश्न जेव्हा येतात तेव्हा कन्फ्युजन होतं, टाइम जास्त लागतो, त्यामुळे जितके जास्त चांगल्या कॉन्सेप्ट क्लिअर असतील तेवढा तुम्हाला त्याचा फायदा तिथे होणार आहे। त्यानंतर विकासाचे निर्देशांक आहेत विविध, आंतरराष्ट्रीय व्यापार आहे, राष्ट्रीय उत्पन्न आहे, बँकिंग वरती सध्या चांगले प्रश्न आपल्याला दिसतात। मग कधी राष्ट्रीयकरण झालं बँकांचं, कुठल्या बँका होत्या, किती त्यांचं काय म्हणता येईल तर किती त्यांचं भांडवल असल्यावरती त्यांचं राष्ट्रीयकरण झालं, या सगळ्या गोष्टी तुम्हाला तिथे माहिती पाहिजे। आणि ज्या काही आंतरराष्ट्रीय संघटना आहेत तर त्या, आता मी हे कमी पॉईंट लिहिलेले आहेत, इतकं जरी झालं ना तरी खूप आहे, इतकंही होत नाही करणं 5 दिवसात रिव्हिजन तरी म्हटलं तरी, आपण ऑलरेडी केलेलं जरी असलं तरी सुद्धा, कारण आपल्याला तो कॉन्फिडन्स येतच नाही जोपर्यंत आपण पेपर देऊन येत नाही की झालं का, आठवेल का, अशी भीती राहते कायम। त्यामुळे मग इतके टॉपिक आपण आपल्या अर्थशास्त्र या विषयाच्या बाबतीत आता 5 दिवसांमध्ये पुढच्या रिवाइज करणार आहोत, जेव्हा याची टर्न येईल तेव्हा। सध्या पॉलिटी संपलाय, आता हिस्ट्रीवरती आपण आलेलो आहे। ओके, त्यानंतर आपण मग आता हिस्ट्री आणि जिओग्राफी बद्दल बोलूया। तर आता हिस्ट्री आणि जिओग्राफी हे जे सब्जेक्ट आहेत 10-10 मार्कांसाठी झालेले आहेत, त्यामुळे थोडासा वेटेज कमी झालेलं दिसतं आपल्याला। हिस्ट्रीमध्ये मग महाराष्ट्राचा भूगोल असेल आणि भारताचा भूगोल असेल, तर तुम्ही जर का राज्यसेवेचा पेपर पाहिला असेल तर प्राकृतिक प्रशासकीयवरती जास्त प्रश्न आपल्याला भारताच्या भूगोलावरती नाही दिसले आणि जास्त प्रश्न म्हणते मी, मग महाराष्ट्राच्या भूगोलाच्या बाबतीत आपल्याला आता मग नाही येणार का असं कोण नाही प्रेडिक्ट करू शकत, ज्यावरती आपल्याला भर द्यायचा आहे त्यावरती द्यावाच लागणार आहे। शेवटी आयोग आहे, तो काय खेळ खेळेल काही सांगता येत नाही, त्यामुळे आपल्याला प्राकृतिक महाराष्ट्र, प्रादेशिक प्रशासकीय, हवामान आहे, नदी प्रणाली आहे, ऊर्जा आणि खनिज आहे, साधन संपत्ती आहे, लोकसंख्या आहे आणि कृषी हा महत्त्वाचा टॉपिक आहे। तर एवढे टॉपिक तिथे रिव्हिजन मध्ये करायचे आहेत। मग नदी प्रणालीमध्ये आपण जेव्हा मुख्य नद्या करतो तेव्हा त्यांच्या उपनद्यांचा उगम, याचं तुम्हाला सांगितलं होतं की मॅपिंग शिवाय जमणार नाही, मॅपची प्रॅक्टिस करणे, तुम्ही ऍटलिस्ट या विषयांचे मॅप जरी सोडवत गेलात, ह्या सगळ्या गोष्टी तुम्ही मॅपमध्ये भरल्यात तर तुमचा त्याच्यातून जास्त चांगला फायदा होईल। तसंच आपल्याला इकडे आपल्या इंडियन जिओग्राफीच्या बद्दल प्राकृतिक आहे, प्रशासकीय आहे किंवा लोकसंख्याबद्दल करायचं आहे, तर मग लोकसंख्या महाराष्ट्र आणि भारत सोबत करा कारण ते तुम्ही ऑलरेडी केलेलं आहे त्यामुळे, आणि वाहतूक आणि दळणवळण, तर हे एवढं आपल्याला रिव्हिजन मध्ये
भूगोलाच्या बाबतीत करायचं आहे. आता आपण येऊया आपल्या इतिहासावरती. आता इतिहासामध्ये काय झालेलं आहे की 10 मार्कांसाठी इतिहास जरी येतो तरी सुद्धा भरपूर गोष्टी आहेत करण्यासारख्या आणि आपल्याला त्यामध्ये मग महत्त्वपूर्ण कुठल्या तर ज्या चळवळी झालेल्या आहेत, शेतकरी असो, कामगार असो किंवा 1857चा उठाव आहे, मग पूर्वी काय अटी म्हणजे कशामुळे तो उठाव झाला, मग त्याच्यानंतर काय परिणाम झाले किंवा उठावाच्या वेळी कोणी कोणी नेतृत्व केलं, ह्या गोष्टीवरती. आता आपला राज्यसेवेत पण प्रश्न आहे पहा कानपूर उठावाच्या बाबतीत. तर मग आपल्याला अशा गोष्टी इथे राज्यसेवेच्या सोबतच कंबाईनसाठी सुद्धा तिथे करणं अपेक्षित आहे. त्यानंतर मग काँग्रेसच्या पूर्व राजकीय संघटना कुठल्या होत्या, भारतीय राष्ट्रीय काँग्रेसबद्दल प्रश्न दिसत आहेत, अधिवेशनावरती प्रश्न दिसत आहेत, अध्यक्ष कोण होते यावरती प्रश्न दिसत आहेत. मग अधिवेशन आणि अध्यक्ष म्हणजे कुठे झालं, कधी झालं आणि त्याचे अध्यक्ष, एवढं तरी आपल्याला तिथे माहिती पाहिजे. त्यानंतर क्रांतिकारकांच्या ज्या विविध चळवळी आहेत त्या, ब्रिटिशांच्या जमीन सुधारणा आपल्याला करायच्या आहेत. त्यानंतर गव्हर्नर जनरलने व्हाईसरॉय यांच्या कार्यकाळात मग ज्यांच्या काळात काही महत्त्वाच्या गोष्टी होतात ना, तेवढे जरी आपण लक्षात ठेवले तरी ते आपल्याला चांगल्या प्रकारे लक्षात राहतं. त्यानंतर वृत्तपत्र आहे ज्याच्यावरती आपल्याला राज्यसेवेत नाही प्रश्न दिसला मग कंबाईनमध्ये दिसू शकतो. त्यानंतर समाजसुधारक आहेत महत्त्वपूर्ण. तर समाजसुधारक कुठले करायचे, तर जे काही रिपीट होतात तेच करायचे, जास्त आता शिल्लकच्या गोष्टीच्या नादी लागायचं नाही किंवा ज्यांचा उल्लेख आपल्या 11वीच्या जुन्या पुस्तकात आहे ते करायचे. 11वीच्या जुन्या इतिहासाची मी कलरफुल PDF आज शेअर केलेली आहे आपल्या टेलिग्रामवरती, तिथून तुम्ही ती डाउनलोड करू शकता, प्रिंट काढू शकता आणि तुमचा त्याच्यावरून अभ्यास करू शकता. 11वीचा इतिहास मात्र आपल्याला एकदा तरी वाचायचंच आहे, झालं शक्य तर 2 वेळा वाचलं तर खूप चांगलं होईल. सो हे झालं भूगोल आणि इतिहास या 2 विषयांच्या बाबतीत. सो अर्थशास्त्र झालं, भूगोल इतिहास झालं आणि आपलं पॉलिटी ऑलरेडी तुम्हाला मी सांगितलेलं आहे. आता राहिलेला आहे ज्या विषयाची विद्यार्थ्यांना भीती वाटते असा विषय, तो म्हणजे सायन्स. आता पहा, सायन्सचे प्रश्न जरी प्रेडिक्ट करता येत नाहीत किंवा खूप फास्ट आहे असं म्हटलं जातं, पण आता करायचं तर आहेच. तर मग यामध्येही त्यातल्या त्यात आपल्याला बायोलॉजीवरती जास्त भर द्यायचा आहे. त्यातही आपल्याला सजीवांचं वर्गीकरण असेल, प्राण्यांचं वर्गीकरण असेल किंवा वनस्पतींचं वर्गीकरण असेल, मग त्यामध्ये मग हे जे काही विविध शास्त्रज्ञांनी थेअरीज मांडल्या, तर त्यातले कार्ल लिनियस आहेत, बेंथम आहेत, हुकर आहे, यांनी काय कार्य केलं किंवा त्यांच्या काही व्याख्या आहेत का, त्यांनी कुठलं एखादं गोष्ट मांडली आहे का, सांगितली आहे का, ते पाहणं. त्यानंतर वनस्पती वर्गीकरणामध्ये मग थॅलोफायटा असेल, ब्रायोफायटा असेल, टेरिडोफायटा असेल, याच्या बाबतीत पाहणं. प्राणी वर्गीकरणमध्ये मग रचना असेल, सिमेट्री किंवा प्राणी व वैज्ञानिक यांची नावं असतील, म्हणजे 10 संघ आहेत ते, प्राणी वर्गांची वैशिष्ट्य काही, तर एवढ्या गोष्टी आपल्याला त्याच्यामध्ये पाहायच्या आहेत चांगल्या प्रकारे. याच्यावरती नक्की प्रश्न असतात, त्यामुळे स्किप करू नका. त्यानंतर मग रोग आहे, तर शास्त्रज्ञ आणि शोध आहे. एखादा प्रश्न येतो मग आला तर आला, नाही आला तर नाही आला, कारण इतके शास्त्रज्ञ, इतके शोध, म्हणजे काही जनरल असतात. जसं मागे विचारलं होतं की त्या याच्याबद्दल एडवर्ड जेन्नर की काय, तर ते तशा प्रकारचे प्रश्न मग ते सहज येऊन जात. देवीची लस कोणी शोधली ती वगैरे. तर पोषण आहे किंवा ग्रंथी आहेत विविध, मग कुठला स्त्राव, ठिकाण वगैरे, कुठली सर्वात मोठी, अशा प्रकारच्या गोष्टी आहेत. मग राहिला आपला फिजिक्स आहे. मग फिजिक्समध्ये बेसिकच टॉपिक करायचे, जास्त डिटेल कुठं घुसतं, आता वेळ नाही आहे तेवढा, त्याच्यामुळे मग मी बेसिकच टॉपिक घेतले. ध्वनी घेतलाय, प्रकाश घेतलाय, विद्युत घेतलाय. त्यानंतर लास्टचा आहे मग केमिस्ट्रीमध्ये पिरियोडिक टेबल आहे किंवा कार्बन आहे, मेटल अँड नॉन मेटल आहे, त्यानंतर केमिकल रिॲक्शन्स आहेत. तर हे सगळं काही आहे. आता यासाठी करायचं कुठून, तर मग 8वी 9वी 10वीची पुस्तकं तिथे वाचणं अपेक्षित होतं. आता तुम्ही ते वाचले असतील तर खूपच छान, नसतील वाचले तर आता ते वाचणं होणार नाही. त्यामुळे जे काय वाचलं असेल तुम्ही पुस्तक, भस्के सरांचं म्हणा किंवा इतर कुठलं किंवा कुठली बॅच केली असेल तर त्याचीच एक रिव्हिजन जर तुमची झाली तर ते तुमच्यासाठी बेनिफिशियल असेल. सो अशा प्रकारे हा आहे आपला सायन्स हा विषय. आता सायन्समध्ये आपल्याला बऱ्याच गोष्टी PYQ मधूनही सॉल्व्ह होतात, त्यामुळे जर तुम्ही शक्य असेल तर PYQ करा. PYQचा सुद्धा खूप फायदा आपल्याला तिथे होणार आहे. आता राहिलेला आहे आपला प्रश्न, तो म्हणजे करंट, पेन चालत नाहीये, करंट आणि आपलं जे काही मॅथ्स रिझनिंग आहे तर त्या बाबतीत. आता करंटच्या बाबतीत आपल्याला माहिती आहे की पुरस्कारांवरती प्रश्न दिसतात, कुठले युद्ध सराव आहे, राजकीय घटना आहेत, आर्थिक घडामोडी आहेत किंवा निधन वार्ता आहेत, नियुक्त्या आहेत विविध झालेल्या. मग त्याच्यावरती जर आपल्याला प्रश्न दिसत असतील तर आपल्याला ते टॉपिक करणं अपेक्षित आहे. आता 1.5 वर्षाचं करंट करणं म्हणजे काही सोपी गोष्ट नाहीये आणि आपल्याला आधी केलेलं नसेल तर ते वाचण्यासाठी खूप वेळ जाऊ शकतो. त्यामुळे जे तुम्ही सोर्स वाचत आहात तेच एकदा रिवाईज करा आणि हे करंट आणि मॅथ हे रोज करा. त्याच्यासाठी
कुठलाही असे 5 दिवस देण्यासाठी आपल्याकडे आता वेळ नाहीये, त्यामुळे ते डेली केलं तर चांगलं राहील. मग करंटसाठी तुम्ही 1 तास देऊ शकता. मॅथ्ससाठी ॲटलिस्ट 2 तास तरी द्यायलाच पाहिजे आता, कारण ती नीड आहे त्या एक्झामची. मॅथमध्ये 20 प्रश्न जर आपले आले तर आपला खूप टाइम ते खातात, त्यामुळे जितकी प्रॅक्टिस असेल तितका त्याचा फायदा होईल. त्यामुळे मॅथला स्किप करू नका, मॅथला हलक्यात घेऊ नका. मॅथला हलक्यात घेतलं तर रिझल्ट हलक्यातच जाईल. त्यामुळे शक्य असेल तर 2 तास 3 तास तुम्ही तिथे आपली रिव्हिजन चांगल्या प्रकारे मॅथची केली पाहिजे. आणि राहिला करंटचा तर जे तुम्ही सोर्सेस वापरत आहात तेच तुम्ही तिथे वापरले पाहिजे. सो अशा प्रकारे स्ट्रॅटेजी आहे. आता सगळ्यात महत्त्वाचं मला सांगायचं हे आहे की हे मी काढलेले पॉईंट आहेत. मी जे काही वाचलं त्यातून मला PYQ ॲनालिसिसवरून जे महत्त्वाचं वाटलं तेवढे पॉईंट आहेत. तुम्ही तुमचं ॲनालिसिस केलं असेल, तुम्हाला ऑब्व्हियसली जर का तुम्हाला वाटत असेल की माझं याच्यापेक्षा बेटर आहे तर तुम्ही तुमचं फॉलो करा. हे जस्ट एक आयडिया म्हणून मी तुम्हाला देत आहे. कोणतीही जबरदस्ती नाही आहे की हेच करा आणि याच्यावरतीच येणार आहे असं मी सांगत नाही आहे, परंतु या प्रोबॅबिलिटी आहे की यांच्यावरतीच प्रश्न असतात जनरली, म्हणून ते तुम्हाला तिथे ॲनालिसिसवरून मी सांगितलेलं आहे. ऑब्व्हियसली कोणीतरी अजूनही सांगितलेलं असेल, असेच त्यांचे कदाचित कमी जास्त पॉईंट असतील, कदाचित ॲडच असतील, कमी तर नसतीलच ऑब्व्हियसली, हे तर असणारच आहेत कारण हे खूप महत्त्वाचे आहेत. त्यामुळे शक्य असेल तर तुम्ही सुद्धा यातला एखादा पॉईंट तुमचा सुटत असेल तर ते नोट डाऊन करू शकता आणि तेवढे तुमचे टॉपिक कंप्लीट करू शकता. सो थँक्यू सो मच. या व्हिडिओमध्ये इतकंच सांगायचं होतं. हे पेजेस शेअर केलेले आहेत, लिंक डिस्क्रिप्शनमध्ये टेलिग्राम चॅनलची मिळून जाईल, ते तुम्ही तिथे घेऊ शकता डाउनलोड करून. त्याचसोबत आपलं ड्रीम MPSC स्टडी ब्लॉग नावाचं दुसरं चॅनल आहे, त्याचीही लिंक तुम्हाला डिस्क्रिप्शनमध्ये देईल. ते चॅनलसुद्धा तुम्ही फॉलो करा, सबस्क्राईब करा आणि चांगल्या प्रकारे आता तुमची कंबाईनची तयारी चालू ठेवा. काही अडचण असेल तर कमेंट करा. थँक्यू सो मच. भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये. तोपर्यंत मस्त राहा आणि अभ्यास करत राहा.